नमस्कार, मी आपला मित्र प्रशांत सोनवणे. आता आपण सध्या उभे आहोत ते नाईक चौक आणि तिथं सध्याला जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध एक मोठं खड्डे पाडलेले आहेत. या खड्ड्यामध्ये आतापर्यंत शेकडो अपघात झालेत. कित्येक लोक कायमच्या अपंगत्व आले. आतापर्यंत प्रशासनाला किती वेळा विनंती केली की तुम्ही हे खड्ड्याचं काहीतरी करा. ज्यावेळेस आम्ही राष्ट्रीय महामार्गाकडे जातो ते आम्हाला सांगतात नगरपालिकेकडे जा. नगरपालिकेकडे जातो ते म्हणजे आमचा काही संबंध नाही. मग याच्यामध्ये संबंध कोणाचा? याच्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार का? आणि याच्यामध्ये यांच्यामुळे नाव कोणाचं बदनाम होतं? मोनिकाताईचं. त्या बिचारांनी कुठं लक्ष द्यायचं? रस्त्यासाठी निधी आणायचा का ह्यांची भ्रष्ट कामाकडे लक्ष द्यायचं? ह्या लोकांना, ह्या जबाबदार हे जे आहेत अधिकारी आहेत यांना कुठल्याही प्रकारचं भान नाहीत. हे नेमकं कुठल्या नशेमध्ये आहेत याचं यांना अजिबात भान नाहीये. ज्यावेळेस आता आम्ही कोणी मारायची वाट पाहायची का? बा तुम्ही गाड्या कुठून चालल्यात? या खड्ड्याला हुकवण्यासाठी लोक गाडी लांबून घेतात. तिकडून समोरून येणाऱ्या गाड्यांनी कसं जायचं? आतापर्यंत या खड्ड्यामध्ये कित्येक अपघात झालेले आहेत पण याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वसंतराव नाईक या दोन्ही महामानवांच्या पुतळ्यासमोर हे खड्डे आहेत आणि स्टँड समोर जे इतकं मोठं खड्डे पाडलेले त्या खड्ड्याला आतापर्यंत एसटी महामंडळाच्या जाण्या येण्याने एकदम असं पातळ असं पापुद्रा असलेलं फक्त एक गटरीचा वरचा स्लॅब टाकलेला आहे. आतापर्यंत गाडी त्याच्यामध्ये कितीतरी वेळा गुंतलेली आहे पण आतापर्यंत त्याच्याकडे कधी राष्ट्रीय महामार्गाला कधी त्याच्याकडे पाहिलं नाही. त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. तरी माझ्या जनतेला विनंती आहे, मला कुठल्याही प्रकार कोणाला काही बोलायचं नाही. मला फक्त गांधीगिरीतून एक आंदोलन करायचं. मी दाखपासून आंदोलन करणार आहे. माझं राष्ट्रीय महामार्ग साहेबांना विनंती आहे, तुम्हाला खड्डे नसेल बुजवायचं तुम्ही आज एकटा आलोय, उद्या मी माझ्या सगळ्या घरादारासोबत धरून बसणं नाही आंघोळ करू. आम्ही सगळे जनतेला कुणी वाली राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये फक्त तुम्ही आमदार खासदाराच्या नावाची बांधणी व्हावं, सिस्टमची बांधणी व्हावं, ते चांगलं काम करू राहील. पण या अधिकाऱ्यांना, मोटर अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारचं काम करायचं नाहीये. आतापर्यंत याच्यामध्ये किती लोक पडले यांना पुढे बघायचं नाहीये. काही विचारायला गेलं की आमदार कोण ठेवायचं? मग मला सांगा, प्रश्न आम्ही नाही विचारतो, कोणी विचारायचे? आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या साहेबांना किती वेळा निवेदन दिलंय. त्याच्या आतापर्यंत माझ्या